आपण बघितलं हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांनी युतीचा आपला फॉर्म भरलेला आहे, मात्र त्यांचा सामना होणार आहे राजू शेट्टी यांच्याशी। बघूया पुढची बातमी। कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं पारडं जड असल्याचं मानलं जात आहे। मागील निवडणुकीमध्ये श्रीकांत शिंदे 2.5 लाख मतांनी निवडून आले होते। या निवडणुकीमध्ये त्यांचं मताधिक्य देशात सर्वात जास्त असेल दावा असा युतीकडून करण्यात आलाय। बघूया एक रिपोर्ट। कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची बाजू भक्कम आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे हे पालकमंत्री, त्यांची राजकीय खेळी आणि जिल्ह्यातलं वाढतं राजकीय वजन विजयात महत्त्वाचं ठरतंय। त्या बळावर सहज विजय मिळेल असा दावा केला जातोय। 5 वर्षात अनेक समाजोपयोगी कामं त्यांनी केली, संसदेमध्ये आवाज उठवला, प्रत्येक प्रश्न मांडले आणि गोरगरीब सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोहोचले। अनेक गरजूंना त्यांनी मदतीचा हात दिलाय। कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीसाठी सोपी लढाई असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनीही व्यक्त केलंय। निवडणुकीचे निकाल लागतात तेव्हा सर्वाधिक मतं घेऊन येणारा कोण खासदार आहे त्याचं एक निश्चितच अप्रूप असतं, त्याचं एक महत्त्व असतं। मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर विजयी होण्याचा विश्वास श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला। तर विधानसभेसाठी इच्छुक असताना लोकसभेचं तिकीट दिल्यानं आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील कितपत लढत देतील अशी चर्चा सुरू झाली आहे। आम्ही ह्या कल्याण लोकसभेमध्ये यावेळेस डेव्हलपमेंट अजेंडा घेऊन जाणार आहे आणि हा मतदारसंघ जर आपण पाहिला तर नेहमीच युतीवरती प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे आणि यावेळेसही मोठ्या फरकाने हा मतदार जो आहे या कल्याण लोकसभेवरती युतीचा उमेदवार जो आहे तो निवडून देणार आहे। 33,000 महिला बचत गटांचं जालं मी पेरलेलं आहे। सर्व माता भगिनी माझ्या बरोबर आहे, महिला शक्ती माझ्या पाठीमागे आहे आणि त्या शक्तीच्या जोरावरच मी लोकसभेची निवडणूक लढवित आहे। निवडणुकीचं प्राथमिक चित्र तरी युतीच्या पथ्यावर पडणार आहे, मात्र पुढे प्रचारात कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतात यावर निवडणुकीचं चित्र बदलू शकतं। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण।